RT ॲडमिशन 2026-27 संपूर्ण पालकवर्गांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर थर्ड लिस्ट म्हणजे तिसऱ्या नंबरची लिस्ट साईडवर उपलब्ध झालेली आहे। लिस्ट चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। तर बघू शकता 4 तारीख ते 12 तारखेच्या मधात तुमचा जर नंबर लागलेला असेल तर तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे आणि तुम्हाला SMS सुद्धा आलेला असेल जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर। आणि समजा जर तुम्हाला SMS आलेला नसेल तर तुम्ही डायरेक्टली साईडवर येऊन सुद्धा चेक करू शकता आपला नंबर लागलेला आहे किंवा नाही। तर बघा कशा प्रकारे चेक करायचं। साईडवर या, साईडवर आल्यानंतर सर्वात शेवटी अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिले जातील। यामध्ये ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजे अर्जाची स्थिती असं एक ऑप्शन दिलेला आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर असेल तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आणि गो करायचं। गो केल्यानंतर जर तुम्हाला तिथे अलॉटमेंट लेटर डाउनलोडसाठी जर ऑप्शन येत असेल तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडेल। आणि तिथे जर तुम्हाला नॉट सिलेक्ट वगैरे असेल तर तुमचा नंबर लागलेला नसू शकते। अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकून तुमच्या ॲप्लिकेशनचे स्टेटस चेक करू शकता आणि आपला नंबर लागलेला आहे किंवा नाही या प्रकारे संपूर्ण माहिती चेक करा। आणि जर तुम्हाला SMS आलेला असेल RTE कडून तरी तुमचा नंबर लागलेला आहे, तुम्ही सिलेक्ट झालेले आहात। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे नंबर लागलेले आहे का चेक करा। आणि आपले जे डॉक्युमेंट्स आहे आपण ऑलरेडी डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे, ही डॉक्युमेंट लिस्ट घेऊन अलॉटमेंट लेटर जे तुम्हाला आता तुमच्या लॉग इनमध्ये सुद्धा उपलब्ध असेल किंवा तुम्ही जे आता स्टेटस आपण चेक करणार त्या स्टेटसमध्ये सुद्धा तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर 12 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे की तुम्ही तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की त्यांच्याकडून तुम्हाला एक लेटर मिळेल, ते लेटर घेऊन तुम्हाला स्कूलला जायचं आहे आणि स्कूलला लेटर आणि तुमचे डॉक्युमेंट्स एकदा सबमिट केले की तुमचा जो प्रवेश आहे हा 100% कन्फर्म होऊन जाणार। आणि तुम्ही स्टेटससुद्धा चेक करू शकता परत जाऊन की तिथे जिथे पेंडिंग होतं तिथे तुम्हाला ॲडमिटेड लिहून आलेलं आहे का। तर अशा प्रकारे संपूर्ण जे विद्यार्थी होते किंवा पालकवर्ग होते वाट बघत होते की तिसरी लिस्ट कधी लागेल। आपण कालच व्हिडिओ दिलेला होता की तिसरी लिस्ट केव्हाही लागू शकते आणि काल रात्रीलाच तिसरी लिस्ट ही जाहीर झालेली आहे। तर लवकरात लवकर लिस्ट चेक करा, जर नंबर लागलेला असेल तर आपला प्रवेश निश्चित करा। कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि RTE ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।